नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला 3 महत्त्वाच्या बातम्या. सर्वसामान्यांच्या कोरोना विरोधातल्या लढाईच्या संदर्भात न्यूज 18 लोकमत आज आवाज बनलं आणि मुरदाड व्यवस्थेचे आज वाभाडे काढणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आज सरकारच्या समोर न्यूज 18 लोकमतनं दाखवल्या. पहिली बातमी ती म्हणजे नाशिकमध्ये जे व्हेंटिलेटर आहेत ते व्हेंटिलेटर खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकत नव्हते, कारण त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाजू सांगितल्या जात होत्या. धुळखात पडलेले ते नाशिकमधले व्हेंटिलेटर्स होते, सर्वसामान्यांना ते उपलब्ध होत नव्हते. न्यूज 18 लोकमत त्याच्याबद्दलचा आवाज उठवला आणि अखेर प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली. दुसरी महत्त्वाची बातमी पुण्यामधली. पुण्यामध्ये एका कोरोना बाधित रुग्ण जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना अगदी पार्किंग मध्ये राहण्याची वेळ आली. न्यूज 18 लोकमतनं ती सुद्धा बातमी दाखवली आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला. अखेर त्या रुग्णावरती उपचार आता सुरू झालेले आहेत आणि त्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी ग्रामीण भागातून बीड जिल्ह्यामध्ये एक रुग्ण होते, त्यांना 12 तास तिथं वाट पाहावी लागलेली होती ॲम्ब्युलन्सची. अखेर न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि प्रशासनाला खडबडून जागं व्हावं लागलं आणि त्या रुग्णांपर्यंत ती ॲम्ब्युलन्स पोहोचवली गेली. तेव्हा सर्वसामान्यांचा आवाज न्यूज 18 लोकमत बनतंय आणि या सगळ्या दुरवस्थेतून सर्वसामान्यांना बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यानंतरची बातमी सुरुवातीला पुण्यातून पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर कोविड जम्बो हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर स्वतः शरद पवार, प्रकाश जावडेकर, पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रस्त्यांवर थुंकणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जम्बो हॉस्पिटलमध्ये स्क्रीन लावण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलाय. रुग्ण आत व्हेंटिलेटरवर व्यवस्थित आहे का, त्यांना व्यवस्थित उपचार मिळत आहेत का हे नातेवाईकांना कळावं, याच्यासाठी ही व्यवस्था केली जाईल असं सांगण्यात आलं. खरं तर या आधीच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वीच हे सांगितलेलं होतं की आम्ही त्या दृष्टीनं काम करतोय आणि लवकरच ते काम होईल. पण आता पुन्हा एक नवं आश्वासन आलेलं आहे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून. दरम्यान पुण्याचं लॉकडाऊन उठवण्यावरून मुख्यमंत्र्यांचं वेगळं मत होतं, मात्र व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर लॉकडाऊन उठवल्याचं अजित पवार यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे जो वाद होता त्या वादाची सुद्धा चर्चा झालेली होती. अखेर त्याच्यावरती आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी भाष्य केलं. पुण्यातली परिस्थिती गंभीर बनत असताना आता त्याचं राजकीय मंथन सुद्धा सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मत होतं की तुम्ही फार स्टेप बाय स्टेप जावा. मुंबईमध्ये पण त्यांनी स्टेप बाय स्टेपच त्या ठिकाणी उठवलं. मी आपल्याला सांगतो, इथं आता अधिकारी पण सगळे आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत. व्यापारी वर्गांनी इतकं मोठ्या प्रमाणावर आमच्याकडं मागणी केली. आम्ही स्वतः म्हणतो उठवा, तुम्ही का उठवत नाही? ज्यावेळेस आपण बाजार थांबवला होता, म्हणजे भाजी मंडई आपली हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यावेळेस प्रेशर आलं, आम्हाला भाज्या मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही. काही बाबतीत एवढ्या मोठ्या शहराच्या संदर्भातला निर्णय घेत असताना अनेक मान्यवर आपली आपली मतं त्या ठिकाणी मांडतात आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी घडतात. दरम्यान 2 दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पुण्यातील लॉकडाऊन बद्दल नेमकं काय म्हटलं होतं आणि आता नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. पुण्यामध्ये अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, उद्धव साहेबांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं. पुण्यामध्ये घाईघाईनं लॉकडाऊन आधी उठवला, त्यालाही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. पण आता ते मुंबई पॅटर्न राबवत आहेत. थोडा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील त्या दुरुस्त करून जनतेला उत्तम तिथे यापुढे सुविधा मिळतील याची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा महानगरपालिकेची नाही, तर विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांची आहे. दरम्यान पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्यामध्ये आपल्यातलेच एक पत्रकार, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. ती एक अतिशय दुःखद घटना घडली आणि ती घडल्यानंतर मी त्या दिवसापासून आपल्या मीडियाच्या समोर आलो नाही. बाकीचे काही माझे सहकारी त्या ठिकाणी आले, परंतु मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि BMC कमिशनरला सूचना दिल्या. त्याच्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे आणि ससूनच्या डीनला त्याबद्दल आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की काय नक्की घडलेलं आहे, कशामुळं काय काय गोष्टी घडल्या, त्याच्यात कोण दोषी आहे
आणि तो सोमवारी मला अहवाल त्या ठिकाणी येईल. सोमवारी अहवाल आल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. तर तिकडे जम्बो हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जम्बोच्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थितपणे त्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. बेड पण तिथं त्या ठिकाणी टाकले. त्याच्यामध्ये साधारण असं वाटलं काहींना की आता आज हॉस्पिटल सुरू झालं तर 800 पर्यंत टप्पा जायला साधारण महिनाभर लागेल. पहिल्यांदा 50-60 लोक काय पेशंट येतील, नंतर 100 येतील, नंतर 200 येतील. परंतु जम्बोला माझ्या माहितीप्रमाणे एकदमच 2-3 दिवसातच 300-400 पर्यंत पेशंटची संख्या एकदम वाढली. यानंतरची बातमी नाशिकमधून आहे. पालिका रुग्णालयात तब्बल 1.5 महिन्यांपासून धुळखात पडलेल्या व्हेंटिलेटरची दाहक वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं आणि प्रशासनाला खडबडून जाग आली. पीएम केअर कडून आलेले व्हेंटिलेटर जोडणीसाठी आवश्यक तांत्रिक जोडणी सुरू असण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आणि रुग्णांना माहिती देण्यासाठी डेडिकेटेड हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला. सातत्यानं न्यूज 18 लोकमत नाशिकमधल्या ज्या आरोग्य व्यवस्थाची दुरावस्था आहे त्याचा आवाज उठवत आहे. हे ज्या हेल्पलाईन नंबर आहेत जिथून बेड उपलब्ध होतात तिथं कशा प्रकारे बेड उपलब्ध नाहीत हे सुद्धा आम्ही पडताळणीतून समोर आणलं. त्याचबरोबर व्हेंटिलेटर्स कशा प्रकारे धूळ खात पडलेत हे सगळं समोर आणल्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि आता याबद्दल काही आश्वासनं सुद्धा महापालिका आयुक्तांनी दिली आहेत. खरं तर नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांना चांगले आरोग्य व्यवस्था मिळावी, आरोग्य उपचार मिळावेत याच्यासाठी सातत्यानं आग्रह धरणाऱ्या अनेकांपैकी मागणी केली जात होती की व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीयेत, बेड उपलब्ध होत नाहीयेत. पालिका मात्र दावा करत होते की अशी कुठलीही अडचण नाहीये, अनेक बेड उपलब्ध आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पण जेव्हा न्यूज 18 लोकमत या सगळ्याच्या मुळाशी गेलं तेव्हा जे वास्तव समोर आलं ते दाहक होतं, विदारक होतं आणि या सगळ्याला न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडल्यानंतर अखेर आता व्हेंटिलेटर्सचा मार्ग मोकळा होईल. व्हेंटिलेटर सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध होतील अशी आशा आहे आणि बेड सुद्धा उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होईल असं आश्वासन देण्यात आलं. नाशिक शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची लक्षणीय वाढ रोज होते. 800, 900, 1000 अशा काहीही फिगर्स समोर येत आहेत. मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एक नवीन कोरोना हॉटस्पॉट म्हणून नाशिक सगळं समोर आलं आहे. आणखीन याच ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 1.5 महिन्यांपासून पीएम केअरमधून आलेले व्हेंटिलेटर अक्षरशः धूळ खात पडले का असा प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण त्याची जोडणी झाली नाही. महापालिका आयुक्त कैलास जाधव आपल्यावर आहेत. खरं तर आपण नुकताच पदभार जरी स्वीकारला असला तरी अशा प्रकारचे व्हेंटिलेटर या ठिकाणी पीएम केअरकडनं आलेले आहेत, त्यांचीही जोडणी अद्याप झालेली नाही आहे. काय सांगाल? मी मागच्याच आठवड्यात चार्ज घेतला तेव्हापासून मी ह्या सर्व यंत्रणाच्या उपलब्धतेबाबतचे आढावा डॉक्टर आणि आमच्या स्टाफकडून घेतलेला आहे. आजच्या घडीला आपल्याला जेवढे व्हेंटिलेटर पाहिजे होते तेवढे जोडणी होऊन रुग्णासाठी उपलब्ध आहे. हे स्टँड बाय भविष्यामध्ये जर अजून रुग्णसंख्या वाढली तर ते गरज भासेल तेव्हा उपयोगात यावे यासाठी त्याचे ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था करणे, टाक्याच्या बेस तयार करणे याची तयारी करून ते व्हेंटिलेटरही आवश्यकता पडेल त्यावेळेला उपयोगात आणण्याची आपण दक्षता घेत आहोत. तशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी मनसेचे नेते श्याम गोहाड आता आपल्यासोबत आहेत. श्यामजी, नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेचं जे वास्तव न्यूज 18 लोकमत सातत्यानं मांडतंय, काय नेमकी आताची अवस्था आहे नाशिकमधली? सर्वसामान्यांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? खरं तर मी सर्वप्रथम IBN लोकमत न्यूज 18 लोकमतचा आभार मानतो की त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. खरं तर आज आपण बघत असाल नाशिक शहरात अनेक दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे, परंतु याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. आपण जर आज बघत असाल तर नाशिक रोड येथे बिटको कोविड रुग्णालयात जवळपास नाशिक शहरातलं सर्वात मोठं रुग्णालय या ठिकाणी कोविड सेंटर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी पीएम केअर फंडातून जवळपास 17 व्हेंटिलेटर या ठिकाणी पीएम केअर निधीतून आलेला आहे, परंतु त्या 17 मधले 2 जे व्हेंटिलेटर आहे
हे त्यांनी खासगी रुग्णालयाला दिले आणि जे 15 व्हेंटिलेटर आहे हे ऑक्सिजनच्या जो दर्जा पाहिजे, ज्या दर्जाचा ऑक्सिजन पाहिजे ते मिळत नसल्यामुळे ते धूळ खात पडलेले आहे आणि अनेक रुग्णांना यामुळे प्राण गमावावं लागत आहे आणि अनेकांचे संसार या ठिकाणी घरातला करता माणूस गेल्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. नक्कीच अत्यंत विदारक ही परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती सुधारली पाहिजे. ज्यांची जगण्याची जी धडपड सुरू आहे, जी लढाई सुरू आहे, त्या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या व्हेंटिलेटर्सच्या बद्दल, ऑक्सिजनच्या बद्दल केवळ व्यवस्थेकडून जर दुर्लक्ष होत असेल आणि ती अनेकांच्या जीवावर बेतत असेल तर हे अत्यंत अक्षम्य असं सगळं घडतंय आणि त्या विरोधात न्यूज 18 लोकमत सातत्यानं आवाज उठवत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी कंगनाच्या वादासंदर्भातली आहे. कंगनाच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनाला राजकीय फूस असल्याचा आरोप केलाय. कंगनानं स्वतःचं ट्विटर अकाउंट स्वतः हँडल करावं अशा शब्दात त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. तसंच शेलारांनी आणखी जोरात निषेध व्यक्त करायला हवा होता असं सांगत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दरम्यान कंगनानं एक पाऊल मागे घेत मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या वादावर पडदा पडतो की जे आव्हान प्रति आव्हान दिलं जात होतं ते आव्हान प्रति आव्हान कायम राहतं. शिवसेना विरुद्ध कंगना असा सामना खरंच रंगतो का, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल, किती मोठा असेल, त्याने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे, याचं भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना राणावतविषयी माझं व्यक्तिगत आमचं भांडण नाही आहे, लक्षात घ्या. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. 9 तारखेला मुंबईत येत्या मराठी वाचता येतं का? मराठी वाचता येतं का? ऐकताय, समजतं का? आपण मुंबईत 10-15 वर्ष राहताय, आपण मराठी शिकलाय का? मी काय बोललोय, काय सांगितलंय? म्हणून स्वतःचं ट्विटर हँडल जे आहे ते स्वतः करायचं असतं, दुसऱ्यांना द्यायचं नसतं राजकीय पक्षाच्या IT टीमला. म्हणून हे असे घोळ होतात. आम्हाला जे करायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे ते आम्ही सांगितलं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे का सांगायचं, ते आता पलीकडे काय हवं आहे? महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अजून एक शिवसेनेचे अनिल परब तेही काल बोलले. म्हणजे ही सरकारची भूमिका आहे, जे काय सांगायचं ती मीही बोललो पक्षाच्या वतीने. कंगनाचं ट्विटर हँडल कुठला राजकीय पक्ष हँडल आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हा विषय संपवायला पाहिजे. काय करायचं ते सरकार पाहून घे. दरम्यान या सगळ्या वादाबद्दल आता कंगनानं एक पाऊल मागे घेत काय ट्विट केलेलं आहे पाहूया. माझ्या ज्या मित्रांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार. महाराष्ट्रातील मित्रांनाही माझ्या बोलण्याचा उद्देश समजला. मला कर्मभूमी मुंबईबद्दल प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईनं माझा यशोदेसारखा आजवर सांभाळ केलाय. जय मुंबई, जय महाराष्ट्र. तेव्हा देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल. वळत पुढच्या बातमीकडे. भाजपचे नेते एकनाथ खडसे दररोज आपल्या स्वपक्षीयांना चांगलाच हादरे देत आहेत, घरचा आहेर देत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी स्वपक्षीयांवर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी त्याने थेट फडणवीसांचं नाव घेत निशाणा साधलाय. फडणवीस अजित पवारांवर टीका करू शकत नाहीत, कारण दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत असं म्हणू शकत नाही अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर तिखट हल्ला चढवलाय. विधानसभा निवडणुकांच्या नंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे एकत्रितपणे घेतलेल्या शपथविधीचा धागा पकडत खडसेंनी हा निशाणा साधलाय. तसंच सध्या फडणवीस एकटेच लढतायत, पूर्वी आमची टीम वर्क होती असंही वक्तव्य करत त्यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय. देवेंद्रजी अजितदादावर टीका करू शकत नाही, कारण आम्ही आमचे सगळे तत्व विसरून माननीय अजितदादांबरोबर आम्ही 3-4 दिवस संसार केला. आम्ही त्या ठिकाणी मुहूर्त साधून लग्न केलं, शपथ घेतली, मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो. आता 3-4 दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यानंतर आम्ही कसं म्हणणार आहे की आम्ही पतिव्रत आहोत?
आमच्यावर कशी टीकाटिप्पणी आम्ही करू शकत नाही टीकाटिप्पणी, कारण त्याच्यामध्ये नैतिकता घालवली गेली. सुशांत मृत्यू प्रकरणी चौकशीचा केंद्रबिंदू सध्या ड्रग्ज तस्करीवर केंद्रित झालेला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आज रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडा या दोघांनाही अटक केली आणि न्यायालयानं त्यांना कोठडीत पाठवले. या दोघांना 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. शोविक, सॅम्युअल मिरांडा, जैद विलात्रा आणि कैजान NDPS कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांची 7 दिवसांसाठी कोठडी मागितली, मात्र कोर्टानं दोघांना 4 दिवसांची कोठडी दिली आहे. त्यामुळे 9 सप्टेंबरपर्यंत शोविक आणि मिरांडा कोठडीत राहतील, तर कैजान या तस्कराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. त्यामुळे रियाला NCB कडून चौकशीचं समन्स पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे रियाला सुद्धा अटक होणार का, हा सवाल विचारला जातोय. अगर कोर्ट ने खुद ही हमें कस्टोडियल रिमांड किया टाइम दिया है तो कोर्ट ने कुछ सोच समझ के दिया होगा, प्राइस किया गया कोर्ट को सिचुएशन के बारे में. तो सिमिलरली आई थिंक जो हमने टाइम मांगा दैट इज अ जेन्युइन टाइम विच वी नीड. हमें जितना टाइम चाहिए ही कि हम अनकवर कर पाएंगे व्हाट इज अ रियलिटी. अगर किसी को नोटिस जाएगा तो नोटिस इन पर्सन जाएगा, तो वो आपको पता लग ही जाएगा. NDPS ॲक्टनुसार काय शिक्षा असते आणि कशा प्रकारे हा कायदा आहे, आपण एक नजर टाकूया. किरकोळ गुन्ह्यात 1 वर्षाचा कारावास आणि 10,000चा दंड या कायद्याअंतर्गत आहे. कलम 20B लावण्यात आलेला आहे. किरकोळ मोठ्या प्रमाणात गुन्हा असल्यास 10 वर्षाचा कारावास आणि 1 लाखाचा दंड. व्यावसायिक वापर असल्यास 20 वर्ष कारावास, 2 लाखांचा दंड. कलम 28 कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. गुन्ह्यात प्रोत्साहन, षडयंत्र रचल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते कलम 29 अंतर्गत. तसंच दंडनीय अपराध सुद्धा आहे. कलम 27A कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 20 वर्ष कारावास होऊ शकतो. 2 लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. दरम्यान अभिनेत्री आणि सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. महादेवाचा फोटो शेअर करत जस्टिस फॉर सुशांत असं म्हणत तिनं सत्यमेव जयते असं पोस्ट केलंय. आणि एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाचा गैरवापर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट त्यांच्या नावाचे उघडण्यात आलेले आहेत. खोटी माहिती देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता केली जाते. मनसेने या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावानं सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट काढून त्याच्यावरून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे सगळे खोटे अकाउंट ब्लॉक करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणी कशा प्रकारची ही खोटी माहिती पसरवली आहे? विलास, यापूर्वी देखील आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी या संदर्भात तक्रार जी आहे ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यापूर्वी देखील दिली होती की त्यांच्या कुटुंब म्हणजेच राज ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, त्याचबरोबर मुलगी आणि मुलाच्या नावाने वेगवेगळे फेक फेसबुक अकाउंट असतील, ट्विटर असतील, याचा वेगवेगळं लिखाण करून समाजामध्ये ते समाज माध्यमांवर पोस्ट केलं जातं आणि हा आक्षेपार्ह मजकूर किंवा भावना भडकवणारा मजकूर असल्याने त्या संदर्भात गुन्हे दाखल करावे ही मागणी त्यांनी मागे देखील केली होती आणि त्या संदर्भात पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देखील केली होती. पण त्या संदर्भात अजून कुठलाही ठोस अशी कारवाई जी आहे ती झालेली नव्हती. आता पुन्हा राज ठाकरेंनी त्या संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय की या संदर्भात जो कोणी या नावांचा वापर करत असेल आणि फेसबुक अकाउंट त्या ठिकाणी ओपन करत असेल किंवा ट्विटर अकाउंट ओपन करत असेल तर त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
आणि यानंतर पुण्यातून एक महत्त्वाची बातमी. पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ झाड कोसळलेलं आहे. झाडाखाली काही वाहनं सुद्धा सापडलेली आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. खरं तर कालपासून मुंबईत सुद्धा प्रचंड गरमी जाणवतीये. उन्हाचा कडाका सुद्धा जाणवतोय आणि अशामध्ये पुण्यामध्ये सुद्धा वातावरण बदललेलं होतं. आता पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आणि मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आणि त्याचबरोबर त्यांना सावध करणारी बातमी सुद्धा. मराठवाड्यासाठी वरदायिनीत असलेलं जायकवाडी धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे. त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 1024 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे मराठवाड्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यात पॉझिटिव्ह बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.